कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट मिस्टर वामन भुरे सर, तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. माझ्याबद्दल सांगायचं तर मी तसं एक अगदी खेडेगाव ग्रामीण भागातून मी माझा जन्म झालेला आहे की ज्या भागामध्ये 6 महिने पावसाळ्यात एसटी येत नव्हती. लालपरी अशा गावात बारामती तालुक्यात कटफळ म्हणून माझं गाव आहे, त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. पुढील शिक्षण बारामती आणि आजूबाजूच्या परिसरात माळेगाव म्हणून त्या कॉलेजला झालं आणि तदनंतर मी पुण्यामध्ये 85 साली आलो आणि आज रोजी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्तानं आलो आणि आज व्यावसायिक म्हणून राहतो आहे आणि रोजगार घेत होतो आणि आज रोजगार देतो आहे. एक ध्येय होतं की मी रेल्वेची नोकरी सोडून, रेल्वेमध्ये मी सर्व्हिस करत होतो, ती नोकरी सोडून मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. 1991 साली व्यवसाय चालू केला. 96 पर्यंत खूप अशी परिस्थिती कॉम्पिटिशनची वगैरे असल्यामुळं धंदा मिळत नव्हता, परंतु 96 ते आज हा सतत ग्राफ, हा वाढता ग्राफ आहे. आज मी चांगला एक व्यावसायिक म्हणून आहे आणि व्यवसायात चांगला असल्यामुळं संघटनेसाठी वेळ देतो आहे आणि संघटनेची अध्यक्षपद जबाबदारी पार पाडतो. एक्सलंट सर. आणि तुम्ही आता 100वी शताब्दी असोसिएशनने पार केलेली आहे, तर त्याच्याबद्दल इन्शॉर्ट आम्हाला सांगा. 1925 साली 11 जानेवारी 1925 साली काही मोजक्या व्यावसायिक बंधूंनी ही असोसिएशन मुंबईमध्ये स्थापन केली. कॉन्ट्रॅक्टरला येणाऱ्या अडचणी ह्या सोडवण्यासाठी संघटन हे फार महत्त्वाचं आहे. कुठल्याही अडचणी सामूहिकरित्या सोडवल्या तर चटकन सुटतात, एकट्या दुकड्याला सुटत नाहीत. एकट्या दुकड्याच्या अडचणी सोडवताना पुढच्यावरती प्रेशर पडत नाही, म्हणून संघटना स्थापन झालेली होती, स्थापन झालेली आहे. आणि आता ती संघटना 11 जानेवारी 1925 साली झालेली संघटना 11 जानेवारी 2024ला तिने 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात आलेली आहे. 100 वर्षात त्याचं चालू आहे. 10 जानेवारी 1925 साली ती 100 वर्ष पूर्ण करून ती 101 वर्षाकडे जाणार आहे. त्यामुळं आमच्या दृष्टीनं खूप चांगला आम्ही खूप नशिबान आहोत की जी संघटन 100 वर्ष जुनं आहे आणि त्या संघटनेशी संलग्न आम्ही आहोत आणि त्या संघटनेचा 100व्या वर्षी मी अध्यक्ष आहे. माझ्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. खूपच छान सर. आणि सर, आता तुम्ही जे ई-कॉमर्स जे एक्झिबिशन लावलं आहे त्याबद्दल जरा थोडं माहिती मिळतं. आमचा संघटना ना नफा ना तोटा, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये येते. आम्हाला फायदा अजिबात कमवायचा नाही. आम्ही जे काही इतर लोक राबतो आहोत, स्वतःचा व्यवसाय करून या संघटनेसाठी वेळ देतो. जे ह्याच्यातून जे काही 4 पैसे आमच्याकडे फंड म्हणून उभे राहतील, याचा उपयोग समाजासाठी, समाजानं सुरक्षित कसं विद्युत सुरक्षा नियमाचा वापर करून त्यांच्यासाठी त्यांना जागृत कसं करता येईल, यासाठी आम्ही यातून जे 4 पैसे आम्हाला शिल्लक राहतील याचा उपयोग करून समाज जागृती, विद्युत सुरक्षा हे आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा विषय आहे. समाजामध्ये सुरक्षेची लोकांना, शेतकरी वर्गाला, महिला वर्गाला जे आपले विजेचे संपर्क आल्यानंतर त्यांनी बाजूला कसं व्हावं किंवा त्याला जर काही प्रॉब्लेम झाला, चिकटला तर त्याला सोडवावं कसं, चिकटला तर त्याला त्याच्यावर उपचार कसे करावेत, प्रथम उपचार फार महत्त्वाचे. अशा गोष्टी आम्ही ट्रेनिंग देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासन दरबारी आम्ही यासाठी पाठपुरावा करतो आहोत आणि संघटनेचं ध्येय आहे, संघटनेचं उद्दिष्ट आहे की बाल वयातच त्याला इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी कसं जागृत करता येईल, लहान मुलाला जागृत कसं करता येईल आणि तो जर जागृत झाला तर निश्चितपणे पुढील पिढी चांगले विद्युत सुरक्षा जागृत तयार होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि संघटनेचं ध्येय आहे की पुढच्या वर्षी चालू, आम्ही यापूर्वी हे कामं केलेले पण आता त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात करून आपण समाजाला विद्युत सुरक्षेविषयी जसं वाहतूक नियमांचं पालन केलं जातं तसंच विद्युत सुरक्षेचं पालन व्हावं यासाठी जागृत करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यामुळं आम्ही हे सुरक्षा रिलेटेड हे सगळे उत्पादक कंपन्यांना इथं आम्ही एकत्रित हे प्रदर्शन भरवलेलं आहे. सर, प्रदर्शन खूपच छान भरवलेलं आहे. बरेच इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीचे पार्टिसिपेंट केलेले आहेत कंपन्यांनी. आता आम्ही पण वन ऑफ द इथे मीडिया पार्टनर आहोत आणि आम्ही खरोखर तुमच्या असोसिएशनतर्फे आभारी आहोत. आम्हाला इथे एक्झिबिटर म्हणून आम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे, एक मीडिया पार्टनर म्हणून आम्हाला एक सपोर्ट देण्यात आला आहे. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आमची जी मॅगझिन आहे
ही सेफ्टीबद्दलच अवेअरनेस क्रिएट करते. तुमच्या ज्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना जर ह्या सेफ्टी मॅगझिनबद्दल जर सबस्क्राईब करतील किंवा ते जे मासिक जर दर महिन्याला घेतील किंवा त्यांच्याबद्दल अवेअरनेस कळेल तर त्यांना नवीन नवीन प्रोडक्ट कुठले आले आहेत मार्केटमधले, नवीन टेक्नॉलॉजी काय आली आहे, नवीन कंपन्याज कुठले आल्या आहेत, सेफ्टीचा इम्पॉर्टन्स काय आहे, हेल्थ सेफ्टीबद्दल आम्ही बरेच काही तिथे आर्टिकल्स, केस स्टडीज आम्ही त्याच्यामध्ये माहिती पुरवतो. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की असे जे इव्हेंट्स, सेमिनार्स, ट्रेनिंग्स जे तुम्ही असोसिएशन करताय तिथे आम्हाला ॲज अ मीडिया पार्टनर म्हणून तुम्ही इन्व्हाइट करा आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आमच्या थ्रू, आमच्या माध्यमातून, आमच्या मॅगझिनच्या माध्यमातून तुमच्या असोसिएशनशी अजून किती लोक जोडू शकतात ते पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. पहिल्यांदा एक तुमच्या थोड्याशा बोलण्यामध्ये मी दुरुस्ती करतो की तुम्ही एक्झिबिटर नाही आहे, तुम्ही आमचे पार्टनर आहात. एक्झिबिटर आणि पार्टनर दोन बरेच एकमेकांशी संबंध, म्हणजे जवळचेही संबंध नाहीत. एक्झिबिटर आणि हे आता पार्टनर आहेत. यापुढे आपण ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या ते निश्चितपणे एकत्रित काम करून आपण जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची मदत आम्हाला लागेल. आपण मिळून कसं हे राबवता येईल यासाठी प्रयत्न करूया. आमच्या सभासदांसाठी जे काही असेल, आमच्या संस्थेकडून किंवा सभासदांच्याकडून आपल्याला जी काही मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. निश्चितपणे हे संबंध एकाच्या 3 दिवसापुरते न राहता भविष्य त्याचं चांगलं उज्ज्वल राहील आणि वर्षानुवर्षे कसं टिकेल यासाठी मी निश्चित संघटनेच्या तर्फे आपल्याबरोबर असेल, साथ देईल. माझ्या नंतरही माझा उत्तराधिकारी कोण असेल तोही त्यालाही आम्ही सांगू की या संस्थेबरोबर आपण राहूया आणि आपण कायम एकत्रित काम करूया. मी निश्चितपणे आपल्याला ग्वाही देतो. थँक्यू सर. धन्यवाद.